नमस्कार मणी यूट्यूब चॅनल तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते। तर मंडळी आजच्या आपण व्हिडिओमध्ये आंगवलीच्या मठाचं दर्शन घेणार आहोत आणि आपण ते मठ एक्सप्लोर करणार आहोत आणि मठामध्ये आतमध्ये तुम्हाला शिवलिंगाचं सुद्धा दर्शन होणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप करू नका मंडळी, व्हिडिओ पूर्ण पहा। आणि आपल्या समोरच हे बघा आंगवलीचं मठ आहे। चला तर मग आता आपण आतमध्ये प्रवेश करूया। आद्य देवस्थान श्री मार्लेश्वर देवालय आंगवली इथे आता आपण प्रवेश करत आहोत मंडळी। तर हे ठिकाण मार्लेश्वरचे आद्यस्थान मानले जाते, तसेच इथे शंकराचे मूळ स्वरूप आहे असं सुद्धा आख्यायिका आहे। आणि हे खरं आहे, जवळजवळ 1960 सालीचं हे देवस्थान आहे आणि आत्ताच नुकत्याच काही गेल्या वर्षीच या देवस्थानाचं पुनर्स्थापना केलेली आहे। तर मंडळी तुम्ही बघू शकता आजूबाजूचा परिसर किती छान आणि सुंदर आहे। नुकताच आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे इथे जवळजवळ मस्त आजूबाजूला सगळीकडे छान हिरवगार निसर्ग सौंदर्य दिसत आहे। सगळीकडे छान सुंदर अशी हिरवळ पसरलेली आहे आणि तुम्ही समोरच बघू शकता की छान प्रकारे आपला भगवा फडकत आहे आणि समोरच दीपमाळ आहे। दीपमाळ म्हणजे दीपासमोर सुद्धा त्याला आपण म्हणू शकतो आणि त्याच्या समोरच छोटीशी तुळशी आहे आणि मंदिराच्या डाव्या बाजूलाच चप्पल स्टँड आणि हातपाय धुण्याची सेवा आहे। तुम्ही सुद्धा कधी ते आतमध्ये मंदिरात गेलात तर इथे नक्की आपले हातपाय स्वच्छ धुवून आतमध्ये मंदिरामध्ये प्रवेश करा। आणि खूप छान असं मंदिर आहे आणि उत्सुकता लागले कधी मंदिरामध्ये प्रवेश करत आहे। आणि अशा प्रकारे आता आपण मंदिरामध्ये आतमध्ये प्रवेश करायला जात आहोत आणि छान अशा शिड्या पायऱ्या चढत आपण बघू शकता समोरच प्रवेशद्वारामध्ये किती छान प्रकारे त्याचं बारीक बारीक नक्षीकाम केलेलं आहे। खूप छान अशा रीतीने ह्या मंदिराची सेवा केलेली आहे, त्याचं जपून त्याची जोपासना केलेली आहे। आतमध्ये बराचसा मोठा परिसर आहे। तुम्ही वरती झुंबर सुद्धा पाहू शकता, तसेच वरती बरेच अजून एक मजला आहे। आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत आणि प्रवेश करण्याच्या अगोदरच तुम्ही बघू शकता डाव्या बाजूला इकडे गणपतीची मूर्ती आहे आणि त्याला छान असा सदाफुलीच्या फुलांचा पांढऱ्या शुभ्र फुलांचा हार घातलेला आहे आणि मस्त त्याच्या बाजूला त्रिशूळ आणि ओम सुद्धा आहे। तसंच शिवलिंगाच्या समोरच आपले नंदी देव बसलेले आहेत। त्या समोरच छोटंसं कासवाचं सुद्धा तिथे छोटं प्रतीक आहे। आणि आता अशा प्रकारे आपण आतमध्ये दर्शन घेण्यासाठी जात आहोत। समोरच दिसते ते आपल्याला शिवलिंग आणि शिवलिंगाच्या आजूबाजूला त्यांना मस्त छान अशा पांढऱ्या शुभ्र फुलांनी छान असं त्याला सजवलेलं आहे। त्याचा फुलांचा वर्षाव केलेला आहे शिवलिंगावरती। आणि तर समोरच आपण गेल्यानंतर इथे बऱ्याचशा अशा मूर्त्या आहेत। सर्वप्रथम आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया। पितळेची सगळ्याच मूर्त्या पितळेच्या आहेत। गणपती बाप्पाची मूर्ती आहे, नागदेवतेची मूर्ती आहे, त्याच्यात इथे सुद्धा दोन प्रकारच्या नागाच्या मूर्ती आहेत। एक म्हणजे मार्लेश्वर आणि दुसरी म्हणजे ही मल्लिकार्जुन। आणि मार्लेश्वर आणि मल्लिकार्जुन हे दोघं सुद्धा भावंड आहेत आणि या दोन्ही भावंडांची इथे मूर्ती आहे। तसेच मार्लेश्वराच्या बाजूलाच जी देवीची मूर्ती आहे ती आहे साखरपा कोंडगाव श्री आई गिरिजाई देवीची मूर्ती आहे। हिचं लग्नविवाह मकर संक्रांतीला श्री मार्लेश्वराशी होते। तसेच शंकर भगवानांची मूर्ती त्याच्या शेजारी आहे, त्याच्या बाजूला 2 नागराज देवतांची आहे। समोरच शंख आहे, नंदी सुद्धा आहे पितळेचा। त्याच्यानंतर इथे नागराज देवतांच्या 2 मूर्तीसमोरच छोटासा बाळकृष्ण देखील आहे आणि शंख आहे आणि शंखाच्या बाजूला नंदीदेवाची पितळेची मूर्ती आहे। इथे जे आंगवलीचं देवस्थान आहे त्या देवस्थानाची इथे छोटी प्रतिकृती इथे आपल्याला पाहायला भेटते आणि छान सुंदर असं या प्रकारे इथे संपूर्ण पितळेच्या मूर्तींचं व्यवस्थित जतन केलं दिसतं आपल्याला आणि निवांतपणे आपण दर्शन घेऊ शकतो ह्या शिवलिंगाचं। इथे शांतता आहे, गर्दी नाही आहे, कुठलीच रेलचेल नाही आहे। आपण शिवलिंगाचं थोडं दर्शन घेऊया।
तर म्हणजे अशा प्रकारे शिवलिंगाचे दर्शन घेत असताना तुम्ही पाहू शकता की त्याच्या उजव्या बाजूला कशा प्रकारे शिवशंकर महादेवांचं ओम प्रतीक असलेलं त्रिशूळ आहे आणि त्या त्रिशूळाला कशा प्रकारे डमरू लावलेला आहे आणि इथे बघू शकता की तुम्ही 2 शिवलिंग दिसत आहेत आपल्याला। तसेच इथे तुम्ही बघू शकता शिवलिंगावरती कशा प्रकारे अभिषेक होत आहे आणि शिवलिंगावरती कशा प्रकारे बेलाचं पान ठेवलेलं आहे आणि आजूबाजूला छान असे सुंदर अशा फुलांनी ते सजवलेलं आहे। तर म्हणजे अशा प्रकारे आता आपण गाभाऱ्याच्या बाहेर आलेलो आहोत आणि गाभाऱ्याच्या बाहेर अजून एक गाभारा आहे जिथे नंदीदेवाची मूर्ती आहे आणि त्याच्यासमोर छोटंसं कासवाचं प्रतीक ठेवलेलं आहे आणि त्याच्यानंतर पुढे हा शिवलिंगाचा गाभारा आहे। तुम्ही अशा प्रकारे बघू शकता की कशा प्रकारे नंदीदेवाची छान आणि रेखीव अशी मूर्ती आहे, त्यांच्या गळ्यात घंटा देखील आहे आणि कशा प्रकारे ते व्यवस्थित स्थानापन्न झालेले आहेत। त्याच्यासमोर छोटीशी कासवाचं प्रतीक आहे। हा गाभारा अतिशय शांतताप्रिय असून इथे आतमध्ये प्रवेश केल्यानंतरच एकदम प्रसन्न वाटतं। अतिशय निवांतपणे आपण इथे ह्या शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकतो। अजिबात गर्दी नसते, कुठल्याही प्रकारची धावपळ नाही। तुम्ही अगदी निवांतपणे बसून इथे ह्या शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकता। तसेच महादेवांचं हे आद्य स्वरूप आहे असं म्हटलं जातं। इथे त्यांचं खरंच अस्तित्व होतं आणि इथे व्यक्त केलेल्या आपल्या प्रत्येक इच्छा मागण्या इकडे पूर्ण होतात असा अनुभव आहे इथल्या ग्रामस्थ मंडळींचा। तर तुम्ही सुद्धा ह्या आंगवलीच्या देवस्थानाला नक्की भेट द्या। तर अशा प्रकारे हा आंगवलीच्या मठाचा आजूबाजूचा परिसर आहे। तसंच उत्तमरित्या या आंगवलीच्या देवस्थानाचे बांधणीकाम केलेले आहे, त्याचा जीर्णोद्धार झालेला आहे आणि खूप अतिशय सुंदर पद्धतीने येथील ग्रामस्थ मंडळी ह्या मंदिराची जोपासना करत आहेत आणि ही कामगिरी तसंच ह्या देवस्थानाचं जे बांधणीकाम आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि अतिशय शांतताप्रिय अशा धार्मिक स्थळाला तुम्हाला कधी भेट द्यायची असेल तर तुम्ही ह्या देवस्थानाला नक्की या असं मी सूचित करेल। मार्लेश्वराला जो जाणारा रस्ता आहे आणि रत्नागिरीला जाणारा जो रस्ता आहे या दोन्ही रस्त्यांच्या मधोमध हे आंगवलीचं देवस्थान येतं। तर त्या ठिकाणी येण्यासाठी तुम्हाला जसं मार्लेश्वरला जाण्याचा रस्ता आहे त्याच रस्त्याप्रमाणे तुम्हाला जवळचं स्थानक आहे ते संगमेश्वर स्थानक आहे। संगमेश्वरला उतरून तुम्हाला देवरुखला यावं लागेल आणि देवरुखपासून जवळजवळ 15 किलोमीटर अंतरावरती हे आंगवलीचं गाव आहे आणि ह्या आंगवली गावातच हे आंगवलीचं देवस्थान आहे।